नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचे 2 वाजलेत. काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. सुरुवात करूया एका महत्त्वाच्याच बातमीनं. मांसाहाराच्या जाहिरातींविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि टीव्हीसह इतर मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणारी मांसाहाराशी संबंधित जाहिरातबाजी बंद करण्यात यावी अशी मागणी काही जैन संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केली होती. जनहित याचिका त्या संदर्भातली दाखल केली होती. जर कुणाला मांसाहार करायचा असेल तर त्यांनी तो खुशाल करावा. मांसाहाराला आमचा विरोध नाही, पण शाकाहारी लोकांच्या घराजवळ त्याची जाहिरात करणं हे त्या समुदायाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणल्यासारखं आहे, असा आरोप या जनहित याचिकेतून करण्यात आला होता. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. टीव्हीवरील जाहिरातींचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा असं म्हणत हायकोर्टानं ही याचिका फेटाळलेली आहे. कोर्टानं ही याचिका फेटाळली असली तरी नव्यानं याचिका दाखल करण्याची याचिकाकर्त्यांना मुभा देण्यात आलेली आहे. आमच्या प्रतिनिधी नयन कारेकर यांच्याशी सविस्तर बोलूया. नयन, काय अधिक माहिती? नक्की सुवर्णा, की गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यासारख्या राज्यांमध्ये अशा प्रकारची बंदी लावल्याचा दाखला याचिकाकर्त्यांनी दिलेला, परंतु कोर्टाने याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की आर्टिकल 19 हे जे कलम आहे ह्याच्या अंतर्गत जे जाहिरात देणाऱ्या संस्था आहेत त्यांचा सुद्धा मूलभूत अधिकार आहे, तर तुम्ही त्याच्यावरती गदा आणू शकत नाही. जर का तुम्हाला मांसाहारी ॲड्स बघायच्या नसेल तर तुम्ही टीव्ही बंद करून घ्या, पण अशा प्रकारे आम्ही कोणावरती रोख लावू शकत नाही. आणि तुम्ही एक प्रकारे या याचिकेमार्फत आम्हाला गाईडलाईन्स बनवायला सांगत आहेत असं कोर्टाने सांगितलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या याचिकेमध्ये अनेक फेरबदल करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे याचिकाकर्त्यांना कोर्टाने सांगितलंय की तुम्ही नव्याने याचिका दाखल करा आणि ही जी याचिका आहे तीच पूर्णपणे कोर्टाने फेटाळून लावलेली आहे. धन्यवाद नयन, आपण माहिती दिल्याबद्दल. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंतांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं दुटप्पी भूमिका घेतल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. आरक्षण जाऊन 2 वर्ष झाली तेव्हा गप्प राहिले, मात्र आता सत्तांतर होताच आरक्षणाची चर्चा का, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंतांनी केलंय. 2019 साली ज्यावेळी तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आलात त्यावेळी पुढच्या 6 महिन्यांमध्ये आरक्षण गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय. ज्यावेळेस 2019ला तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आला त्यावेळेस पुढच्या 6 महिन्यातच आमचं आरक्षण गेलं. म्हणजे आम्ही मराठी इतके मूर्ख, इतके वेंगळे, आम्हाला काहीच कळत नाही. आणि मग माझ्यातला एकही मराठा बोलला नाही, गप्प, नो आंदोलन, नथिंग, सगळं शांत. आणि जसं आम्ही सत्तांतर केलं 2-2.5 महिने झाले, लगेच सोशल मीडिया मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, हो मिळालंच पाहिजे. बघा यांचं डोकं कसं चालतं. त्यांनी लगेच पिलावर केली, आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे. अजून 2 महिन्यांनी वेगळी टीम निघाली, मग आम्हाला एसटी मधनं आरक्षण पाहिजे, आम्हाला ह्याच्यातलं पाहिजे. अरे हे कोण आहे? ह्याच्या मागचा कर्तकर्ता कोण आहे हे तुम्हाला आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्याला माहित आहे, फक्त कोणी बोलत नाही. 2 वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही करतो आणि आता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणची खास सुटली लगेच आम्हाला पाहिजे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर मराठा संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. असल्या लोकांमुळे जर मराठा समाज दुखावणार असणार आणि दुखावेल असं असलं जर यांचं वक्तव्य असेल तर सरकारला असेल किंवा तानाजी सावंतांना असेल, मराठा समाज असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तानाजी सावंतांचा राजीनामा घेतला पाहिजे, तानाजी सावंतांना मंत्रिपदावरून हटवलं पाहिजे आणि तानाजी सावंतांनी दादागिरीची भाषा करू नये, बेताल वक्तव्य करू नये. अशा लोकांना तात्काळ पदावरून हटवावं अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. वक्तव्यावरून वाद पेटल्यानंतर मग कॅबिनेट मंत्री तानाजी सावंतांनी सारवासारवही केली. आणि बोलण्याच्या वगैरे आपण बोलून जातो, पण त्याचा अर्थ माझ्या मराठा समाजाच्या भावना कुठेतरी दुखवाव्या, त्याच्यावरती कुठेतरी राजकीय ताशेर मारावे, ह्या पटडीतला मी मुळीच नाही. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत बघितलेलं आहे. आणि मग माझ्या बोलण्यानं किंवा माझ्या वक्तव्यानं माझ्या समाजाच्या भावना जर दुखवल्या असतील तर अगदी पाळण्यातल्या मुलापासून ते माझ्या आजोबा पंजोबापर्यंतच्या सगळ्यांची मी जाहीर माफी मागतोय.
वेदांता फॉक्सकॉनवरून राज्यात सत्ताधारी विरोधक आमने सामने आलेले आहेत. आदित्य ठाकरेंनी वडगावमध्ये सभा घेतल्यानंतर आता भाजप देखील वडगावमध्ये ठिय्या आंदोलनाला सुरुवात करत आहे. आदित्य ठाकरेंनी सभा घेऊन नागरिकांची दिशाभूल केली. आदित्य ठाकरेंनी वेदांता फॉक्सकॉन बरोबर केलेला करार आणि कंपनीला जागा दिल्याची कागदपत्र दाखवावीत, नाहीतर हात जोडून महाराष्ट्राशी खोटं बोललात म्हणून माफी मागावी अशी मागणी भाजपचे आमदार राम कदमांनी केली आहे. जोपर्यंत आदित्य ठाकरे कागदपत्र दाखवत नाही तोवर जागेवरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपनं घेतलाय. वेदांता प्रकल्पावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये झोंबली आहे. गुजरात आणि कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांसाठीच महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी केलाय. त्यावर बावनकुळेंनी कंपनीसोबतच्या कराराची कागदपत्र देण्याचं आव्हान दिलंय. तसंच रोहित पवारांच्या आरोपाला रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. बरेच इंडस्ट्री ह्या गुजरातला त्या ठिकाणी चाललेल्या आहेत, काही कर्नाटकाला चाललेल्या आहेत. योगायोग फक्त असा आहे की डिसेंबर महिन्यामध्ये गुजरातचं इलेक्शन आहे आणि मार्च महिन्यामध्ये कर्नाटकाचं इलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं इलेक्शन आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या हितासाठी चालल्यात का राजकारणासाठी? पण राजकारण पण महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण आहे का दुसऱ्या राज्याच्या हिताचं, हे या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला हवेत. आदित्य ठाकरे हे लोकात जाऊन काय खरं घडलं हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत. वेदांता प्रकल्प जर महाविकास आघाडी सरकारने आणला होता तर कोणत्या दिवशी त्यांनी एमओयू साईन केला, त्याचा एमओयूचा कागद आणि कुठल्या गावात त्यांनी जागा दिली होती वेदांताला, त्या जागेचा कुठला हेक्टर किती जागा आहे तर शासनादेश निघतो. तो आदेश म्हणजे जर वर्ध्यात प्रकल्प यायचा असेल तर शासन आदेश काढावा लागतो. एवढा हेक्टर जमीन, एवढे सर्वे नंबर, हे दोन कागद जर महाविकास आघाडी सरकारच्या कोणत्याही नेत्याने, उद्धवजी असेल, अजित पवार असेल किंवा नाना पटोले असेल, कोणत्याही नेत्याने दोन कागद आणून दाखवा, एमओयूची कॉपी आणि जमीन दिल्याची कॉपी. हे दोन कॉपी आणले तर महाराष्ट्राचं नवीन सरकार त्या ठिकाणी दोषी आहे. आणि हे जर दोन पत्र नसेल, दोन कॉपी नसेल तर हे खोटारडेपणा आहे. खोटं बोला पण रेटून बोला. सत्ता गेल्यामुळं बावचडले आहेत. असा मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभला. आपलं राज्यातले उद्योग बाहेर जायला लागले आणि नवीन उद्योग येणं बंद झाले. आता जे उद्योग बाहेर गेला ते जे कोमत आहेत ना, ते याचे कारस्थान आहेत. या मागच्या काँग्रेसचं पाप आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि शिवसेनेचं पाप हे आहे. भाजप नेते तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. जुहूमधील अधिश या 7 मजली बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित होऊ शकत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राणेंची याचिका फेटाळली. तसंच अनधिकृत बांधकाम स्वतः पाडा, अन्यथा प्रशासन कारवाई करेल असंही सुप्रीम कोर्टानं सांगितलं. बंगल्यातलं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुप्रीम कोर्टाने 3 महिन्यांचा अवधी दिलेला आहे. नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झालं असल्याची तक्रार मुंबई महापालिकेला प्राप्त झाली होती. त्यानंतर महापालिकेनं नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करत बांधकाम तोडण्याची नोटीस त्यांना बजावली होती. त्यावरून राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी ठरवलेला भाजप सेना युतीचा फॉर्म्युला उद्धव ठाकरेंनी मोडला असं म्हणत रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. युतीची बैठक झाली तेव्हा अमित शहांसमोर मुख्यमंत्रीपदाचा विषय निघाला होता. पण अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी ठरवलेला युतीचा फॉर्म्युला उद्धव ठाकरे यांना सांगितला होता. ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री असेल असं ठरलं होतं. त्यामुळे अमित शहा यांनी शिवसेनेची मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी नाकारली होती असा गौप्यस्फोट दानवेंनी केलाय. नरेंद्र भाई आले, अमित भाई आले, राज्यभर सभा झाल्या, अमित भाईचा फोटो, मोदीजीचा फोटो, सगळ्यांनी भाषण केले आणि भाषणात सांगितलं आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. हे स्टेजवर बसले होते पण तोंडातून एकदाही काढलं नाही की नाही असं नाही ठरेल. त्यांनी भाषणात कोण बोलायला पाहिजे होतं. त्यांनी अडीच वर्ष ठरले, कोणी बोललं नाही. कोण तर त्या टायमाला बोलले असते तर जनतेने हात दाखवून दिला असता.
आणि म्हणून त्या टायमाला उल्लेख केला जेव्हा कधी निकाल लागायला लागले आणि आमच्याशिवाय खेळ जमत नाही असं वाटलं तेव्हा यांनी सांगितलं आमचे सारे पर्याय खुले झाले. खुले पर्याय गेले काँग्रेस सोबत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आता मंत्री तुमच्या दारी अभियान राबवण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडवण्याकरता भाजपनं नवा फॉर्म्युला आणलाय. मुंबईकरांकरता आता पालकमंत्री तुमच्या दारी ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. मुंबई आणि उपनगरातील सगळ्या महापालिका वॉर्डात जनता दरबार घेण्यात येणार आहे. बातमी मविया सरकारनं राज्यभरात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीविषयी. मविया सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीचा आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण आढावा घेणार आहेत. शिवभोजन थाळी सुरू ठेवायची की नाही याचा आढावा घेतला जाणार आहे. मविया सरकारच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली होती. सध्या राज्यात 1,80,000 शिवभोजन थाळ्यांकरता परवानगी आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाचं नाव डेमोक्रेटिक आझाद पार्टी असं असणार आहे. आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला रामराम करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज त्यांनी नव्या पक्षासह नावाची घोषणा केली आहे. पार्टी का नाम है डेमोक्रेटिक आजाद पार्टी. आजाद का ये मत समझिए गुलाम नबी आजाद. डेमोक्रेसी डेमोक्रेटिक के लिए है कि पूरी स्वतंत्र होगी, जिसका मैंने उल्लेख पहले ही किया कि अपनी सोच होगी, किसी भी पार्टी से, किसी भी लीडर से, किसी भी ग्रुप से प्रभावित नहीं होगी, अपनी सोच होगी और आजाद रहेगी. पुढची बातमी. राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. इथला सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलाय. अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या तयारीत असताना आणि सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांचा मात्र याला विरोध असून काही आमदारांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. राजस्थानमधील राजकीय स्थितीवर तोडगा काढण्याकरता सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांना पाठवलं असून सविस्तर अहवाल देणार आहेत. देखिए, अभी हम लोगों को या आपको या किसी को भी आइडिया नहीं है कि कितने विधायक थे, कौन विधायक थे जिन्होंने इस्तीफा दिया है या नहीं दिया है. ये आगे समय आएगा और हम लोगों के कांग्रेस के ये सभी विधायक हैं. हमें पूरी उम्मीद है कि हम सबके सब कांग्रेस के विधायक, हम सबके सब लोग बैठ करके हम बात करेंगे और इसका आगे का रास्ता नहीं. प्राथमिक दृष्टि से तो ये अनुशासनहीनता है ही है. जब एक ऑफिशियल मीटिंग बुलाई गई है और उसी के पैरेलल अनऑफिशियल कोई मीटिंग बुलाए तो ये प्राथमिक दृष्टि से तो अनुशासनहीनता है. वर्गात गायलेल्या चंद्रा या गाण्यातून व्हायरल झालेला आणि 6वीत शिकत असलेला जयेश खरे याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. या जयेशला न्यूज 18 लोकमतनं महाराष्ट्रासमोर आणलं. त्याची दखल आता थेट अजय अतुल जोडीनं घेतली आहे. फक्त दखलच घेतलेली नाही तर त्याला गाण्याची संधीही देऊ केली आहे. मूळच्या अहमदनगरचा जयेश आता स्टुडिओत अजय अतुल यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर गाणं गाताना दिसणार आहे. माझे सहकारी विलास बडे माझ्या सोबत आहेत. त्यांच्याशी सविस्तर बोलूया. विलास, खरंच खूप सुंदर गायला होता हा. आपण डेस्कवर सुद्धा या सगळ्याविषयी खूप चर्चा केली. त्याच्याशी आपण ऑन एअर न्यूज 18 लोकमतवर संवाद साधला आणि महाराष्ट्रभर त्याचा आवाज पोहोचवला. आज अजय अतुल सोबत गाण्याची संधी त्याला मिळणार आहे, काय म्हणशील? निश्चितच ही जयेशसाठी एक खूप मोठी संधी आहे.
आणि हे होऊ शकलेलं आहे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण या अतिशय मातीतल्या हिऱ्याला जगाच्या समोर आणलं आणि त्यानंतर त्याला ही एक मोठी संधी मिळालेली आहे. जयेश हा अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या एका छोट्याशा गावातला एका मजुराचा हा मुलगा आहे. पण या मजुराच्या मुलाला एक संधी मिळाली आज अजय अतुल यांच्या सोबत गाण्याची आणि या संधीचं निश्चितपणे तो सोनं करणार आहे. पण आपण आधी बघायचो की काही दशकं लागायची लोकांना त्या मेनस्ट्रीम मीडियात संधी मिळण्यासाठी. पण आज माध्यमांमधून ही बातमी समोर आल्याच्या नंतर समोर आल्याच्या नंतर महाराष्ट्रानं सुद्धा त्याच्यावर कौतुकाची थाप दिली आणि आज महाराष्ट्राचं हे कौतुक त्याला एका संधीपर्यंत घेऊन गेलेलं आहे आणि निश्चितपणे मातीतल्या हिऱ्याला खरा जोहरी मिळालाय असं म्हणूया. नक्की विलास, धन्यवाद. न्यूज तू या सगळ्याविषयी बोललास त्याबद्दल. न्यूज 18 लोकमत एक दुवा ठरलं किंवा माध्यम ठरलं त्याला संधीपर्यंत पोहोचवण्यासाठी, इतकंच आमच्यासाठी खूप मोठं आहे. ठाण्याला जाऊया. टेंभीनाका देवीच्या आगमन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झालेले आहेत. कळव्यातून देवीची मूर्ती टेंभीनाका इथं नेण्यात येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दृश्यांमध्ये दिसत आहेत. कळव्यामधून ही मूर्ती टेंभीनाक्याला नेली जाईल. टेंभीनाक्याच्या देवीचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री स्वतः त्याकरता उपस्थित आहेत. ते स्वतः कळव्याला मूर्ती घेऊन जाण्याकरता पोहोचलेले आहेत आणि कळव्यामधून ही मूर्ती टेंभीनाक्याला नेली जाईल. टेंभीनाक्याचा नवरात्रोत्सव हा महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे. देवीच्या चरणी लीन झालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इथून कळव्यातून ही मूर्ती टेंभीनाक्यापर्यंत नेली जाईल. आमचे प्रतिनिधी अजित मंडे आपल्या सोबत आहेत. अजित, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कळव्यात आलेले आहेत मूर्ती टेंभीनाक्यापर्यंत नेण्यासाठी. आता कुमकुम लावलेलं आहे, ते लीन झालेले आहेत देवीच्या चरणी. काय सांगशील, काय पुढचं नियोजन प्रयोजन? पूर्ण 48 वर्षांची परंपरा आहे देवीची, टेंभीनाक्याची देवीची आहे. या देवीची 48 वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला कुठेही खंड न पडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील देवीच्या आगमन सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की आनंद दिघे यांनी देवी जी आहे हा नवरात्र जो उत्सव आहे तो सुरू केला होता. आनंद दिघे जेव्हा हयात होते त्यावेळी त्यांच्या हस्ते सर्व पूजन केली जायची आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सर्व सोहळ्याचं पूजन जे आहे ते पूजन केलं जायचं आणि पुढे जाऊन मग जो नवरात्र उत्सव आहे तो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच पार पाडला जायचा. आता ते मुख्यमंत्री झाले आहेत आणि असं असून सुद्धा ते या ठिकाणी देवीच्या आगमन सोहळ्याकरता आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर आता देवी जी आहे ती देवीला इथे रथामध्ये ठेवलं जाईल आणि पुढे इथून देवीची मिरवणूक जी निघेल ती थेट टेंभीनाक्यापर्यंत देवीची मिरवणूक जी आहे ती रथामधून काढली जाईल आणि त्यावेळी मुख्यमंत्री स्वतः या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत आणि टेंभीनाक्यापर्यंत जाणार आहे. तिथे नंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि तिथून पुढे नवरात्र उत्सव जो आहे टेंभीनाक्याचा सुरू होईल. आपल्याला माहिती की आता कळवा मार्केटमधून देवीची मूर्ती जी आहे ती आणली जाते. कळवा मार्केटपासून टेंभीनाक्यापर्यंत ठिकठिकाणी या मूर्तीचं स्वागत आहे ते केलं जातं. मग पारंपरिक वाद्य असतील, पारंपरिक नृत्य असतील, त्याचबरोबरीनं पुष्पवृत्ती असेल, अशा विविध पद्धतीच्या सोहळ्यामध्ये आगमनाकरता जे आगमन आहे देवीचं केलं जातं आणि या सगळ्यामध्ये ठाण्यातील अनेक शिवसैनिक जे आहेत, तमाम शिवसैनिक जे आहेत ते उपस्थित आहेत. स्वतः मुख्यमंत्री उपस्थित या ठिकाणी राहिल्यामुळे सर्व शिंदे समर्थक जे आहेत ते देखील उपस्थित राहिलेले आहेत. तर दुसरीकडे खासदार राजन विचारे आणि केदार दिघे हे ठाकरे गटातील जे शिवसैनिक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि ज्यावेळी पाठ्यपूजन केलं जात होतं त्यावेळी ज्या पद्धतीनं मूर्तीपूजन केलं जात होतं त्यावेळी देखील हे लोक उपस्थित होते. मंडपपूजन केलं गेलं होतं त्यावेळी देखील लोक उपस्थित होते आणि आज मूर्ती आणताना देखील दोघे उपस्थित आहेत. मात्र आतमध्ये ज्या ठिकाणी एक गाळा आहे त्या गाळ्यामध्ये मूर्ती ठेवली तिथे
राजन विचारे हे दोन उभे राहिलेले आहेत. ही खूप राजकीय पद्धती आहे ती देखील पडताना दिसत आहे. कारण का याआधी राजन विचारे हे कायद्याला खंड लावून या सगळ्या धोरणामध्ये उपस्थित राहायचे. पण सध्या राज्यामध्ये जे राजकारण झालेलं आहे, झालेलं आहे, जे दोन गट पडले त्याचा प्रत्यय देवीच्या आगमनाच्या वेळी देखील दिसतोय. जे राजन विचारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत कायद्याला खंड लावून या सगळ्या सहभागी व्हायचे ते आता बाहेर उभं राहून या सगळ्या अजित, जसं तुम्ही सांगताय की 48 वर्षांची परंपरा आहे टेंभी नाक्याच्या नवरात्रोत्सवाची, ही देवी दरवर्षी एकच मूर्तिकार घडवतात का? कळव्यामधले ते कोण मूर्तिकार जे ही टेंभी नाक्याची देवी किंवा तिची मूर्ती घडवतात त्याविषयी काही सांगू शकशील का? पुढे कसं नियोजन असणार आहे? टेंभी नाक्याची ही मूर्ती जी आहे ही कळव्यातल्या कला निकेतन कला मंदिर यांच्याकडे भरली जाते आणि विनोद पुंडलिक शिवचर नावाचे मूर्तिकार जे आहेत, जे प्रसिद्ध मूर्तिकार जे आहेत ते या मूर्ती गेली 48 वर्ष जे आहेत ते घडवत आहेत. आणि यावर्षी देखील आपल्याला माहिती की आपण दुसऱ्या आधी पाहिलं होतं ज्यावेळी मूर्ती घडवायच्या आधी पाटाची पूजा केली गेली होती त्या पूजेला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले होते. आणि पूजा झाल्यानंतर आता मुख्यमंत्री जे आपण दुसरं करतो मुख्यमंत्री जे आहेत ते निघालेले आहेत. त्या रथामध्ये त्यावेळी ठेवली जाईल मूर्ती, त्यावेळेस मुख्यमंत्री स्वतः या जो रथ आहे देवीचा तो खेचतील आणि देवीचं जे आगमन सोहळा सुरू होईल. मोठ्या संख्येनं लोक जी आहेत ती गर्दी करून आहेत आणि अगदी पिंचोळा हा भाग आहे तरी देखील मोठ्या संख्येने नागरिक आहेत ते उपस्थित आहेत. शिवसैनिक आहेत, दोन्ही गटाचे देखील उपस्थित आहेत. 48 वर्षांची परंपरा जी आहे ती आजही कायम आहे. 2 वर्षाचा कोविडचा काळ आपण सोडला त्यानंतर आज यावर्षी मोठ्या संख्येने आणि मोठा उत्साहानं हा जो उत्सव आहे तो साजरा केला जातो. अजित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या आगमन सोहळ्यामध्ये म्हणजे कळव्यापासून टेंभी नाक्यापर्यंत मूर्ती नेत असताना स्वतः यात सहभागी होणार आहेत का त्यांचं पुढचं काही नियोजन आहे, कार्यक्रम आहे तो ते कंटिन्यू करणार आहेत? जी माहिती आपल्याला सांगण्यात आली आहे त्यानुसार स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते रथ ओढणार आहेत देवीचा आणि ते टेंभी नाक्यापर्यंत जाणार आहेत. देवी तिथे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुढे त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. ही अशी माहिती जी आहे ती सीएम ऑफिसकडून आपल्याला सांगण्यात आलेली आहे. याच पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या ठिकाणी बाहेर उभे आहेत. कारण आता थोडंसं मूर्ती जी आहे ती रथावर ठेवली जाईल आणि नंतर तो रथ मुख्यमंत्री होणार आहे. अजित, यावेळेला जसा तू उल्लेख केलास की 2-2.5 वर्षांनंतर कोरोनाच्या कालावधीनंतर जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा होतोय. सरकार फडणवीस शिंदे यांचं आलेलं आहे त्यामुळे विशेष असेल टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव. अगदी बरोबर आहे. नवरात्र उत्सव विषय असेल त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांनी लोकांना हे आवाहन केलं होतं की 2 वर्ष कोविड काळामध्ये अनेक बंद टाकली झाली पण ते परिणामी होतोय. मोठ्या उत्साहामध्ये तुम्ही नवरात्र उत्सव असेल किंवा गणेश उत्सव असेल साजरा करावा. गणेश उत्सव आपण पाहिला राज्याने मोठ्या उत्साहाने साजरा केला. 36 तास निवडणुका चालल्या ज्या याआधी कधी झाल्या होत्या आणि आता देखील याच पद्धतीनं नवरात्र उत्सव जो आहे मोठ्या उत्साहात साजरा करावा याकरता मुख्यमंत्री जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि या सगळ्या आजच्या कार्यक्रमातून त्यांना लोकांना हा संदेश द्यायचा आहे. तुम्ही मुख्यमंत्री असून सुद्धा या सगळ्या अजित, तू असाच संपर्कात राहा, तुझ्याशी अधिक संवाद साधते. मात्र ही थेट दृश्य अजित मांढरे आमचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून आपण कळव्यातली बघतोय. कळव्यामध्ये टेंभी नाक्याची देवीची मूर्ती जी नेण्यासाठी जी मंडपापर्यंत नेण्याकरता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवीचा रथ ओढणार आहेत अशी माहिती मिळतेय. प्रतिष्ठापना देवीची टेंभी नाक्याच्या मंडपात झाली की त्यानंतर ते पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी निघतील अशी माहिती मिळतेय. तयारी आता सुरू आहे देवीला मंडपापर्यंत नेण्यासाठीची. कळवा ते ठाण्याचं टेंभी नाका इथपर्यंतचं अंतर पार करायचं आहे पण प्रचंड गर्दी बघायला मिळते. 2-2.5 वर्षांनंतर कोरोनाच्या कालावधीनंतर कोरोनात आपल्याला सगळे सण उत्सव साधेपणानं साजरे करावे लागले होते कारण गर्दी टाळायची होती. आता मात्र कोरोनाचं संकट दूर झालेलं आहे त्यामुळे
सगळे सण उत्साहात साजरे होत आहेत. टेंभी नाक्यावरची नवरात्र यावेळेला विशेष असेल, कारण शिंदे फडणवीस सरकार सुद्धा महाराष्ट्रात आलेलं आहे. एकनाथ शिंदे, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवीचा रथ ओढणार आहेत अशी माहिती मिळते. प्रतिष्ठापना टेंभी नाक्याच्या मंडपात देवीची झाली की त्यानंतर ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला जातील अशी मुख्यमंत्री कार्यालयातून माहिती मिळते. मुख्यमंत्री स्वतः कळव्यामध्ये पोहोचलेले आहेत. कळव्यामध्ये देवीची मूर्ती जिथे घडवली गेली तिथून टेंभी नाक्याच्या मंडपापर्यंत ती नेली जाणार आहे. आगमन सोहळा देवीचा आपण आत्ता बघतो आहोत. प्रचंड गर्दी जमलेली आहे कळव्यामध्ये. तसं बघायला गेलं तर कळव्यापासून ठाण्याच्या टेंभी नाक्यापर्यंत कुठल्या वाहनाने जायचं म्हटलं तर अर्ध्या तासाचा कालावधी, 20 मिनिटं ते अर्ध्या तासाचा कालावधी लागेल. पण हा आगमन सोहळा पुढे आता किती वेळ चालतो हे बघणं महत्त्वाचं आहे. ही काही क्षणापूर्वीची दृश्य आहेत जेव्हा मूर्तीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंकू लावलं, नमस्कार केला. देवीच्या चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लीन झाले आणि त्यानंतर आता रथावर देवीची मूर्ती विराजमान करून मग ती टेंभी नाक्याच्या मंडपापर्यंत नेली जाईल. भव्य दिव्य असा आगमन सोहळा असेल यात काही शंका नाही, कारण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव हा विशेष आहे. गेली 48 वर्ष ही परंपरा कायम आहे. फक्त कोरोनाची 2 वर्ष जरा साधेपणानं नवरात्रोत्सव साजरा करावा लागला होता. ही थेट दृश्य आपण बघतोय आणि आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सुद्धा आपल्या सोबत आहेत. ठाण्यामधून ही थेट दृश्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष नियोजनामध्ये सहभागी झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी अजित आपल्या सोबत आहेत. अजित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः स्थानिक नेत्यांशी संवाद साधतायत. नियोजनासंदर्भातला हा संवाद आहे का? आणि किती वेळात इथून मूर्ती टेंभी नाक्याकडे जाऊ शकेल? मूर्तीची पूजा झालेली आहे. मूर्ती आता त्या रथाचा मुख्यमंत्री जे मुख्य पदाधिकारी जे आहेत या नवरात्रोत्सवाचे टेंभी नाक्याच्या, त्यांच्याशी संवाद साधतायत आणि कशा पद्धतीने पुढचं नियोजन केलं पाहिजे, काय नियोजन असावं किंवा कुठे काही अनुचित प्रकार घडू नये किंवा वेगवेगळ्या मार्गातून कशा पद्धतीनं ज्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे कशा व्हाव्यात याकरता ज्या प्लॅनिंग आहे किंवा नियोजन आहे त्याच्याबद्दल आणि त्याच पद्धतीनं जे जुने सहकारी आहेत त्यांचे चर्चा करतायत. मागाशी म्हटल्याप्रमाणे त्या टेंभी नाक्याचा संपूर्ण नवरात्र उत्सवाचा विषय असतो, तसा आगमन सोहळा देखील विषय असतो. त्या ठिकाणी संबळ वादक असेल, बँजो असेल, नाशिक ढोल असेल, त्याच पद्धतीनं पारंपरिक नृत्य जे वाद्य जे आदिवासी समाजाचे ते देखील इथं वाजवले जात आहेत. आणि लांबच लांब रांग जी आहे ती वेगवेगळ्या जे वादक आहेत त्यांची लागलेली आहे आणि ते सर्व जे आहेत ते या सोहळ्यामध्ये वाद्य वाजून मूर्तीचं आगमन करतात. मूर्ती आता बाहेर आणली गेलेली आहे आणि अजित, मूर्ती बाहेर आणलेली आहे आणि आता या रथावरती ठेवली जाईल आणि तिथून ती पुढे टेंभी नाक्याकडे प्रस्थान ठेवेल. किती वेळ साधारण लागू शकतो? किती वेळ ही मिरवणूक सुरू राहू शकते? आमचे प्रतिनिधी अजित आपल्या सोबत आहेत. पण ही थेट दृश्य आपण बघतोय त्यामुळे मूर्ती आता कला केंद्रातून बाहेर आणण्यात आलेली आहे आणि ती या रथावर ठेवली जाईल. जो रथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ओढणार आहेत अशी माहिती मिळते आहे. त्यांचे स्थानिक नेते त्यांच्यासोबत दिसत आहेत, त्यांच्याशी ते संवाद साधतायत.
पोलिसांची खूप मोठी कुमक आपल्याला दिसतेय, कारण एवढी सगळी गर्दी त्यांना नियंत्रणात ठेवायची आहे. त्यात देवीची मूर्ती या रथावर बसवण्याची थोडी जोखीम असतेच नाही म्हटलं तरी. सगळ्यांच्या भावना जोडलेल्या असतात देवीच्या मूर्तीसोबत, देवीसोबत. त्यामुळे अत्यंत नियोजनपूर्वक कला केंद्रातून ही मूर्ती बाहेर आणली जाईल आणि या रथावर ठेवली जाईल. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभं राहून हे सगळं नियोजन बघतायत आणि काही सूचना सुद्धा आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना करतायत. कला केंद्रापासून रथापर्यंतचा जो रस्ता आहे तो मोकळा केला जातोय. यात सुरक्षा रक्षक पण सहभागी आहेत. ही गर्दी कला केंद्रातून बाहेर आलेली टेंभी नाक्याची देवीची मूर्ती, एकच जयघोष झालेला आहे देवीच्या नावानं. अत्यंत सावधगिरीने देवीची मूर्ती सावकाश कार्यकर्ते रथापर्यंत आणतायत. जिथे रथ ठेवलेला आहे तिथपर्यंत आणतायत. कला केंद्रापासून बाहेर लगबग सुरू झालेली आहे, गर्दी आहे. देवीची मूर्ती रथापर्यंत अत्यंत नियोजनपूर्वक शांतपणे आणायची आहे. जल्लोष, आनंद, गर्दी ही सगळेच बघतात. मात्र जे मंडळाचे कार्यकर्ते असतात तेच जाणो की ही मूर्ती किती सावधगिरीने आपलं प्रेम, आपल्या भावना जपत आणावी लागते, इतरांच्या भावना जपत आणावी लागते. कला केंद्रातून ही मूर्ती बाहेर आलेली आहे आणि आता टेंभी नाक्याकडे ती प्रस्थान ठेवेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या आगमन सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत आणि हजारोंची गर्दी आपल्याला बघायला मिळते. टेंभी नाक्याची मूर्ती दरवर्षी याच कळव्याच्या कला केंद्रामध्ये घडत असते. ही मूर्ती अत्यंत सावधपणे सावकाश बाहेर आणली जाते. जिथे रथ उभा केलाय, मुख्य रस्ता कला केंद्रातनं बाहेर पडून मुख्य रस्ता जो आहे तिथे ती आणली गेली आहे. संबळवाद्य, तुतारी, ढोल ताशांचा गजर हा सगळा आपल्याला ऐकू येईलच. फार कौतुकानं देवीची प्रतिष्ठापना टेंभी नाक्यावर होईलच, पण एक प्रकारे नवरात्रींचा जागर, या देवीचं वेगवेगळ्या नऊ रूपातलं कोडकौतुक आपण सगळे महाराष्ट्रभर अनुभवत असतो. यावेळेला शिंदे फडणवीस सरकारनं वेगवेगळ्या ठिकाणी नवरात्रोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. भाजपनं नवरात्रोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव तर महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे. 48 वर्षांची परंपरा आहे आणि यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. ते स्वतः रथ ओढणार आहेत. देवी त्या रथावर ठेवण्यात आलेली आहे. आजूबाजूला सगळे कार्यकर्ते आपण बघतोय. एकच जल्लोष, आनंद, उत्साह आपल्याला वातावरणात बघायला मिळतोय. भक्तिमय सगळं वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः हा रथ ओढणार आहेत असं कळतं. एक्सक्लुझिव्ह दृश्य ठाण्याच्या कळव्यामधून, कळव्यापासून टेंभी नाका ठाणा इथपर्यंत हा मिरवणुकीचा सोहळा आपण बघणार आहोत आणि त्यानंतर देवीची प्रतिष्ठापना टेंभी नाक्याच्या मंडपामध्ये होईल. उदे ग आंबे उदेचा जयघोष होणार आहे. अप्रतिम अशी मूर्ती
स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं हजर आहेत. ते स्वतः नियोजनामध्ये पण सहभागी आहेत आणि आता काही क्षणात मूर्ती टेंभी नाक्याकडे प्रस्थान ठेवेल. तुतारी, संबळवाद्य, ढोल ताशांचा गजर काही क्षणात सुरू होईल. आपण रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून बघत असू, इमारतींच्या खिडकींमधून जर बघत असू तर आपल्याला ही गर्दी, हा जल्लोष बघायला खूप छान वाटतं. पण तेवढंच जोखमीचं काम असतं की मूर्ती व्यवस्थितपणे मंडपापर्यंत नेली जाईल आणि त्याकरता मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक क्षण सावध असतात आणि अक्षरशः आपल्या पोराप्रमाणे मूर्ती जपत असतात. त्याप्रमाणे देवीची मूर्ती रथावर आता विराजमान झालेली आहे आणि तो रथ हे सगळे कार्यकर्ते, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर ओढणारच आहेत, पण सगळे कार्यकर्ते ओढत ओढत टेंभी नाक्यापर्यंत नेणार आहेत. आणि याला साथ असेल कार्यकर्त्यांच्या घोषणांची, जल्लोषाची, वाद्यांची, ढोल ताशाच्या गजराची. यावेळेचा आगमन सोहळा जरा विशेष आहे, कारण 2-2.5 वर्षांच्या कोरोनाच्या कठीण काळात आपण सगळे गेलेलो आहोत. अनेकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावलं, पण हा कठीण काळ सुद्धा आपण मागे टाकला आणि आता सगळे सण उत्सव, महाराष्ट्राची परंपरा पुन्हा नव्यानं आपण उत्साहात, आनंदात जोपासायला सुरुवात केलेली आहे. गणेशोत्सव धूमधडाक्यात झाला, आता नवरात्रोत्सवही धूमधडाक्यात होतो आहे. देवीची प्रतिष्ठापना टेंभी नाक्याच्या मंडपात होईल, पण तोपर्यंत हा आगमन सोहळा उत्तरोत्तर रंगत जाईल. आता टेंभी नाक्यापर्यंत म्हणजे कळव्यापासून टेंभी नाक्यापर्यंत जायला या मिरवणुकीला किती वेळ लागतो हे बघायचं, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सहभागी झालेले आहेत. जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. राजेशाही थाटात ही मिरवणूक निघणार आहे हे स्पष्टच दिसतंय. भगवा फडकतोय, तुतारीही आहेच. आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गर्दीत सहभागी आहेत. या टेंभी नाक्याच्या देवीचा रथ ते ओढणार आहेत. वारंवार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सांगितलं जातं, आपण बघितलेलं देखील आहे की महाराष्ट्रभर फिरताना कुठेही गर्दीतून वेगळे बाजूला बसलेले असे मुख्यमंत्री आपण पाहिलेले नाहीत. गर्दीत मिसळलेले, गर्दीतलाच एक असलेले असे मुख्यमंत्री आपण पाहिलेत आणि आत्ताही तेच दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. टेंभी नाक्याची आराधना गेली अनेक वर्ष एकनाथ शिंदे करताच आहेत. टेंभी नाक्याचा हा सोहळा सुरू करण्यामधले एक म्हणूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहायला हवं. आणि आज मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे स्वतः या देवीची मूर्ती कळव्याच्या कला केंद्रातनं घेऊन जाण्याकरता उपस्थित आहेत. ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला सिक्युरिटी आहेच, मात्र ते गर्दीत पूर्णपणे मिसळून गेलेले आहेत. ते गर्दीचाच एक भाग झालेले आहेत असंही आपल्याला म्हणता येईल. ते स्वतः हा रथ ओढणार आहेत अशी माहिती मिळते आहे आणि टेंभी नाक्यापर्यंत या मूर्ती
ला घेऊन जाताना मिरवणुकीत ते स्वतः सहभागी होणार आहेत. देवीची प्रतिष्ठापना झाली की नंतर ते त्यांच्या नियोजित कामासाठी निघतील, अशी मुख्यमंत्री कार्यालयातून माहिती मिळालेली आहे. जसं अजित मांढरे काही क्षणापूर्वी आपल्याला सांगत होता की टेंभी नाक्याच्या नवरात्रोत्सवाची 1-2 वर्ष 20 वर्ष नव्हे 48 वर्षांची परंपरा आहे. 48 वर्ष हा काही कमी कालावधी नसतो. अगदी कोरोनाची 2-2.5 वर्ष जर वगळली, 2 वर्ष जर वगळली, तर त्याच्या व्यतिरिक्त जल्लोषात, आनंदात, उत्साहात हा नवरात्रोत्सव पार पडतो. सगळ्या ठाण्यामध्ये तर टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव प्रसिद्ध आहेच. टेंभी नाक्याचा गरबाही तितकाच प्रसिद्ध आहे. या टेंभी नाक्याच्या देवीला ठाण्यातले सगळे सेलिब्रिटी तर हजर असतातच, मात्र महाराष्ट्रभरातून सेलिब्रिटी, नेते मंडळी या टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. जसं गणेशोत्सव म्हटला की मुंबईतला गणेशोत्सव विशेष असतो, पुण्यातला गणेशोत्सव विशेष असतो, किंवा मुंबईतला लालबागचा राजा याचं दर्शन घ्यायचं हे विशेष असतं. तसं नवरात्रोत्सवामध्ये ठाण्यातल्या टेंभी नाक्याचं दर्शन घेणं हे एक विशेष असतं. बॉलिवूडचे स्टारसुद्धा या टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी मंडपात हजेरी लावत असतात. अनेकांनी म्हणजे ठाण्याच्या परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या परिसरामध्ये अनेक कुटुंबांना असा अनुभव आलेला आहे. हा अनुभव त्या अनेकांना स्वतः सांगतात देखील की आम्ही आमचं गाऱ्हाणं या टेंभी नाक्याच्या देवीसमोर मांडतो आणि आमची आर्त हाक ही देवी ऐकते, अशा भावना अनेक भक्तांनी व्यक्त केलेल्या आहेत. तर कळव्यातली ही थेट दृश्य टेंभी नाक्याच्या देवीला कला केंद्रातून टेंभी नाक्याकडे नेलं जातं. प्रस्थान ठेवलेलं आहे देवीनं. या मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सहभागी झालेत आणि आता ढोल ताशांचा गजर असं म्हणतात दुमदुमेल. उदय ग आंबे उदयचा जयघोष काही क्षणात आपल्या कानी पडेल. महिला सुद्धा या ढोल पथकामध्ये दिसतायत. खरं तर हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आजकाल प्रत्येक ढोल पथकामध्ये महिला या अग्रणी आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्येच खरं तर महिला अग्रणी आहेत आणि हाच त्या नारीचा, महाकालीचा, देवीचा उत्सव आपण पुढचे 9 दिवस साजरा करणार आहोत. या आगमन सोहळ्यात असेच सहभागी होऊया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रथ ओढता आहेत, त्याची थेट दृश्य आपण बघतोय. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. थेट जाऊया कळव्याला. ठाण्याजवळचा कळवा, जिथून टेंभी नाक्याची मूर्ती निघालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या आगमन सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. ही मूर्ती इथून टेंभी नाक्याच्या मंडपापर्यंत नेली जाईल. स्थानिक कार्यकर्ते सगळे शिंदे गटासोबत गेलेले या ठिकाणी दिसत आहेत. टेंभी नाक्याचे सगळे कार्यकर्ते दिसत आहेत. सगळा जल्लोष, ढोल ताशांचा गजर आपल्याला ऐकू येतोय. कळव्याच्या कला केंद्रातून ही टेंभी नाक्याची देवीची मूर्ती टेंभी नाक्याच्या मंडपापर्यंत नेली जाईल. हा आगमन सोहळा सुरू झालेला आहे. उदय ग आंबे उदयचा जयघोषही आपल्याला ऐकू येतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते देवीचा रथ ओढणार आहेत. कला केंद्रापासून मुख्य रस्त्याला येईपर्यंत
थोडी अधिक गर्दी आपल्याला दिसतेय, कारण तुलनेनं मुख्य रस्त्याच्या तुलनेनं हा जरा चिंचोळा रस्ता आहे. वाजत गाजत देवीला टेंभी नाक्याच्या मंडपापर्यंत नेलं जाईल. यावर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवही साजरा होणार आहे, कारण कोरोनाचं सावट संकट दूर झालेलं आहे. सगळे सण उत्साहात साजरे होतील असं या सरकारनं स्पष्ट केलं आहे. कळव्याच्या कला केंद्रातून ही देवीची मूर्ती ठाण्याच्या टेंभी नाक्याकडे प्रस्थान ठेवताना आपण बघतोय. मुख्यमंत्री स्वतः या गर्दीचा एक भाग बनून या आगमन सोहळ्यात सहभागी झालेत. देवीच्या रथाला ते ओढणार आहेत अशी पण माहिती मिळते. हा सगळा आगमन सोहळा त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघूच या. मात्र आता इथेच थांबतोय. काही क्षणात नव्या घडामोडींचा पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.